आपल्या साऱ्या गोष्टी हशी मजाक, जसं मी मजा घ्या तसा तुम्ही मजा घ्या. कोणाची म्हणजे अशी उडवत येतो जरा मजाक मजाक मजाक. लहानपणापासून मेहनती आहे इतकाच. हा एवढा मेहनत नाही करत होता म्हणा. या काही सांगते एवढा मेहनत नाही. मी जर 5 मिनिटं बसवलो ना या दुकानातला खतम करून टाकायचा माल. शिव, मनोहरराव, उत्तमराव, जिंगूजी, गणूजी, ठाकरे हे आमच्या आजोबाचे नाव आहे ना. चहा घ्या पेलो, कॉफी पेलो होतो, ते पोरगी होती आपल्यासोबत. काय ते नाव नाही सांगायचं. नाही घेतोच ना. चांगली गोष्टी त्याच्या आईलाच माहिती आहे, मला नाही माहित. कारण मी ते घरी नाही राहत. मला आवडते पण त्याचे नाव नाही येत मला. चांगला हिरो होता पहिला. रेखा अरे एक नंबर रेखा होती. माझ्या पप्पा ना माझी आई ज्या गोष्टी स्ट्रिक्ट राहते ना त्या गोष्टीला खूप असे कूलली घेतात की इट्स ओके. म्हणजे माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळेस असू दे किंवा ठीक आहे तिला जो कोणी आवडते किंवा काय ती खुश आहे ना. तर काकांकडनं आपण शिवचे बरेच सिक्रेट जाणून घेऊया. म्हणजे आता आम्ही शिवला भेटतो वगैरे असं खूप छान मनमिळावू, पण तो लहानपणापासून कसा आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. खट्याळ आहे, किती तुमचा मार खाल्लाय त्याने, किती काय काय केलेलं आहे. खाल्ला म्हणा खटाळ आहे पण जरा. लहानपणीचा एखादा तुम्ही त्याचा किस्सा सांगू शकता की तुम्हाला खूप राग आला होता, शिवने असं काहीतरी करून ठेवलं होतं. पण तो त्या ती पळाला होता ना महाराज. काळी घेतली ना त्या पयाला गल्ली ना. पण हे जे काही टॅलेंट आहे ना, तो नाचतो इतका छान, डान्स करतो, ऍक्टिंग. ते लहानपणापासून आहे त्याच्याला. ऍक्टिंग गिक्टिंग हे ते लहानपणापासून सवय आहे त्याच्याला. सवय आहे. पण आम्ही ते ऐकलंय की तुमच्या दुकानात तो स्वतः बसायचा, ते सगळं करायला. लहानपणापासून मेहनती आहे इतकाच. हा एवढा मेहनत नाही करत होता म्हणा. या काही सांगते एवढा मेहनत नाही. मी जर 5 मिनिटं बसवलो ना या दुकानातला खतम करून टाकायचा माल. काय खायचं काय खायचं. दुसरा सोबती राह गेले जरा 2 बिस्किटची पुडी आली, तू काय मी खातो. धंदा होय 100 रुपयाचा 50 रुपये खर्च करायचा. माहिती नव्हतं. का खायचं पप्पा खरं खरं सांगा का खायचं. चिरी खाय. पप्पा जायचे सामानासाठी 3 तास, ठीक आहे, यायचे 6 तासानंतर. मला जो राग यायचा ना तो मी चेरी खायचो. आणि कुठे जायचे पप्पा पिक्चर बघायला. मतलब 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 3 मूवी मी बसलोय तिथे. लळकुंडा घेऊन जाय त्याच्यात. मी तर तिकडे म्हणजे तुम्ही चित्रपट वगैरे बघायची खूप शौकीन आहात. आणि आता स्वतः शिव जे काही टीव्हीवर वगैरे दिसतो, पहिल्यांदा जेव्हा शिवला टीव्हीवर बघितलं काय वाटलं होतं तुम्हाला. रोडीज मध्ये पाहिलं होतं मी पहिलं. मस्त एकदम मस्त चांगलं वाटलं. आणि बिग बॉस दोन्ही हिंदी आणि मराठी मध्ये पाहिले. मराठी हिंदी मी मस्त. मला मजा आहे. आपला पोरगा कुठे ना कुठे गेला टीव्हीवर दिसून राहिला. पण शिव ठाकरे जेव्हा पूर्ण नाव तो घेतो, शिव मनोहरराव, उत्तमराव, जिंगूजी, गणूजी, ठाकरे हे आमच्या आजोबाचे नाव आहे ना. छान वाटतं ना. लोक हसते ना. लोक हसते जरा मजा येते. काय म्हणून एवढं. पण आज जर शिवचं कौतुक करायचं झालं किंवा त्याच्याबद्दल जी एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटली तर ती कोणती असेल. कारण एक आई वडील म्हणून आपण कसं चांगली गोष्ट त्याच्या आईलाच माहिती आहे, मला नाही माहित. कारण मी ते घरी नाही राहत. मी दिवसभर दुकानात राहतो. रात्रीचे सकाळी जा वाटत नाही अजून उठत राहील. मी रात्रीचे 12 असते त्या झोपलं नाही. मग आता तो तुमच्या सोबत कुठे कुठे फिरतो सोबत आहे. आता चांगला आहे, व्यवस्थित आहे. मला हे आवडलेलं आहे. कारण आम्ही नेहमी शिवचं कौतुक असेल किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या आईकडनं ऐकत असतो, पण हे वडिलांकडनं बऱ्याच वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. मला हे ऐकून छान वाटतंय. पण या निमित्तानं काही प्रश्न मी विचारणार आहे एकमेकांबद्दल. ते बॉन्डिंग कसं आहे ते मला कळू शकतं. बाबांचा आवडता हिरो किंवा हिरोईन माहितीये तुला अभिनेत्री. पप्पाला सलमान खान आवडतो. अजून नितीन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र. पप्पा अमिताभ बच्चन बोललो मी. बोललो ना अमिताभ बच्चन. पण अभिनेत्री कोणती आवडते बाबांना. माधुरी दीक्षित. अजून काही काही मला आवडते पण त्याचे नाव नाही येत मला. चांगला हिरो होता पहिला. रेखा. अरे एक नंबर रेखा होती. पण शिवला कोणत्या ऍक्टर आवडतो माहितीये का तुम्हाला. नाही शिवचा त्याचा तो पाच आवडतो. काय आवडतं मला काय कामाचं.
हा जे आवडते त्याला आवडते मला आवडते मी सांगितलं. वा. बरं बाबांचा आवडता रंग कोणता आहे शिव? पांढरा व्हाईट. बरोबर उत्तर. हा वा. शिवला कोणता रंग आवडतो? त्याचं त्याला माहित. तरी पण तुम्हाला काय वाटतं त्याला कोणता त्याला रंग? पोराच आवडते हा? पांढरा. त्याला पण पांढराच हा. आहे, घातलंय त्याने आज. हा. वा. बरं शिवचा आवडता पदार्थ? पनीर. हा. हा बरोबर. पनीर आणि पनीर वडिलांचा आवडता पदार्थ वडिलांचा कोणता आहे? मी इथं काही खातो मला काही आवडतं पदार्थ नाहीये जे आईने केलं ते खातो. पप्पा काय आवडतं मला? असं नाही, मला पुरणाची पोळी तुला आवडते. वडिलांना काय आवडतं माहिती नाही शिव. अरे मी भाजी ते करतोय. पप्पा आलू आहे ना भरलेले वांगे ना. मसाल्याची वांगी आहेत. हा मसाले तेच ना भरलेले. बारीक छोटी छोटी राहिले त्यात ते मसाला. आवडते ना पप्पा. हा भरलेले. बरं वडिलांची एक चांगली सवय जी आहे ती सांगायची. माझ्या मला वाटतं की जे मोठे मोठे काहीतरी सिच्युएशन येतात ना घरी की अरे यार आता इथे काय करायचं तर तिथे आई खूप ठामपणे काहीतरी निर्णय घेईल. तिथे ना त्या सिच्युएशनला कूल करायचं काम पप्पा करतात की थोडं कूलली तिला शांत करतील किंवा मग खूप असं सगळं वातावरण गरम झालं की अरे यार तिथे पप्पा काहीतरी गंमत जम्मत करून वा. मग तो कुलपणा तुझ्यात वडिलांकडनं आलाय असं आमच्या वाटतं? घरीच येतो माझ्या ताईमध्ये. वा. शिव चालू राहते मला भाजी मजाक. हा. आम्ही दोघंच होणार ना घरी बुडाबुडी हा. आता इकडे राहते बरोबर. भांडणलाही समजा आम्ही तर 2 मिनिटात बरोबर. लगेच निस्तरायचं हा भांडण. असं भांडण नाही करता येत. नाही करत पप्पा. नाही भांडण नाही करत. ते अवयात करून काय जेवायला भेटणार नाही ना वा. मला हे आवडलेलं आहे शिव. मला वाटतं हे जे काय शिवचे आम्ही जे गुण बघतो ना ते आम्हाला दिसत आहेत की ते कुठून आलेले, ते जीन्स कुठून आले. आपल्या कानातले ते. कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. सरळ सरळ घरातल्या घरात जास्ती नाही वाढायचं. ते चांगली सवय. आणखीन एक विचारायचं ते म्हणजे शिवची चांगली सवय कोणती आहे? सकाळी उठणे आंघोळ करणे हा. देवदर्शन करणे हम्म. आई वडिलांच्या पाया लागणे ते मला आवडतं. वा. हा बस. आता मी वाईट सवयीकडे येते. एक अशी सवय की त्याला लहानपणापासून आहे आणि तुम्हाला कंटाळा येतो त्याच्या त्या सवयीचा. वाईट सवय म्हणून वाईट सवय आहेच नाही असं आम्हाला दिसत तर नाही आता लहानपणापासून नाही आताही नाही दिसत. आताही दिसतं. हा, वा, हे चांगलं आहे हा. हे कौतुक आपण आठवत नसेल त्यांना किंवा कॅमेरा समोर सांगायचं असेल आपल्या मुलांची गोष्ट. बरं. पण तुला काय वाटतं वडिलांकडनं कोणती गोष्ट कोणकोणत्या गोष्टी आहेत ते तुला आल्यात आणि तुला असं वाटतं की प्राऊड फील होतं की वडिलांकडनं माझ्यात आलंय आणि मला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे? माझे पप्पा ना म्हणजे आई ज्या गोष्टी स्ट्रिक्ट राहते ना त्या गोष्टीला खूप असे कूलली घेतात की इट्स ओके. म्हणजे माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळेस असू दे किंवा ठीक आहे तिला जो कोणी आवडते किंवा काय ती खुश आहे ना मुलगा ज्यात खुश आहे ना तर ठीक आहे इट्स ओके. एखादी गोष्ट आहे घरी खूप जास्ती मी तेच म्हणतो ना ते कूलनेस आहे पप्पांमध्ये की अरे ठीक आहे यार इट्स ओके. त्या गोष्टीला खूप जास्त टेन्शन नाही घ्यायचं. कुठलीही गोष्ट असू दे बरोबर. कुठली एखादा टार्गेट आहे कुछ अचीव करणे अपने को और वो नहीं मिल रहा है आणि आता ते फायनल होणार होतं. अरे यार ते बसून रडत नाही मला इट्स ओके होईल उद्या होईल उद्या. तर ते घरी ना ते वातावरण पप्पा मेंटेन करतात की अरे इट्स ओके होऊन जाईल काही टेन्शन. तुम्हाला काय वाटतं? त्यांचं विल पॉवर खूप चांगलं आहे. हा. त्यांना त्यांची सर्जरी झाली आहे आणि Okay. एक ही चांगली गोष्ट आहे की त्यांचा विल पॉवर आहे ना इट्स ओके मला काही नाही होणार. आणि अरे किती लोक गेले म्हणजे मी नाही जाणार आणि ते जेव्हा ऑपरेशन होतं त्याच्या आधी लिफ्ट मध्ये जात पण एक ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला काय वाटतं तुमच्यातली कोणती गोष्ट शिव मध्ये आली आहे? कसं होतं माझा मुलगा माझ्यासारखं या गोष्टी करतोय, ती कोणत्या गोष्टी वाटतात तुम्हाला शिव मध्ये तुमच्याकडनं आल्या? नाही मुले तर कोणत्या गोष्टी करतात ती एखादी गोष्ट की जी तुम्हाला वाटतं की ही माझ्या मुलात आहे बा असं हा काहीतरी. हे तर मला आनंद वाटतेच. नाही, कुठली गोष्ट कोणती गोष्ट आहे? कुठली त्याचं दिसणं, चालणं, वागणं असं असतं ना की अरे हा माझ्यासारखं करतोय या गोष्टी, असं असतं. कधी कधी करतो तो माझ्यासारखा काय मला आवडते ते. काय? आपल्यासारख्या गोष्टी हशी मजाक हा. जसं मी मजा घ्या तुम्ही मजा घ्या हा. कोणाची मजा अशी उडवत येतो जरासं अरे मजाक 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 हा ह्युमर जो काय तुमच्याकडनं आलाय मला असं वाटतं. मजाक करते तो आईची मजा घेते मी मजा घेते. पण त्याचं आजी सोबत इतकं छान नातं आहे ना. एक नंबर याच्या दोघांचं मस्त चालते आजीचं नाही हा आणि तुमच्यासोबत आता छान फिरतोय. आता तुम्ही वृंदावनला पण जाऊन आलात. हो. कसं वाटलं? सगळे कुटुंब एकत्र मिळून मस्त सगळं मस्त फिरतोय. आनंद वाटला मस्त.
चांगला झाला प्रवास. पप्पा तुम्हाला कुठे जायचं होतं? आम्हाला म्हणजे वृंदावन मी गेलोच नव्हतो. मागे गेलतो मी आपल्या मथुरेला, हा. पण वृंदावन नव्हतं पाहिलं मी. हा, मी गेलो सांगा मी इथं आलो पण मला मी पाहतो जुनं काहीच दिशे नाही मध्ये. म्हणलं आपण इथं कसं आलो रे बाबा. मग गेले म्हटलं मथुरेला चल, तर मथुरेला आपलं म्हणजे मी पाहिलं होतं ते, तरी लय पाहिलं नाही आम्ही, उडीसातच पाहिलं. ते पप्पा तुम्हाला कुठे आता दुबईला जायचं होतं ना? आता दुबई जायचं आहे ना. नाही त्यांना विचारलं की कुठे जायचं, म्हणजे आपण कुठे चाललो? आणि आपण इथे दुबई चाललोय ना. ताईने सांगितलं ना दिल्ली चाललोय, तिथून आपण वृंदावन जाणार. नाही मला दुबई जायचं आहे. दुबईला नेणार आहेस का शिवला? आता आपण चाललो दुबईला जायचं. दुबईला जायचं आहे ना, सर्व पाहून घ्या. आता आहे तर. मग हे अजून दुबई, गोवाने पाहिला आपण. हा. गोवाने पाहिला. वा. गोव्याला जायचं आहे ना. अजून कुठे कुठे जावं असं वाटतंय? आता ह्या नेमकेच हा. मला उनको पता ही नहीं, तर त्यांना जेव्हा ऑलरेडी सगळ्यात मोठी इमारत आहे किंवा बिल्डिंग ते पाहिलंच नाही ना आपण. हो. मुंबईच तर ती पहिली आतापर्यंत. हम्म. आता ह्या इथं मुंबईत आला त्यापासून आम्ही मुंबई पाहिली. वा. हा, मुंबईत कुठे कुठे फिरला? मुंबईमध्ये कुठे? सगळीकडे फिरवलं यानं गाडीत. हा. पण तुम्ही म्हणाले तुम्हाला घरी जाता येत नाही म्हणजे. पप्पा ना बिल्डिंगचं नाव माहित ना चौकाचं नाव माहित, त्याच्यानं मी फिरत नाही एकटा. ताजला पण गेले तर तुम्ही? हा, ताज ताजला पण गेलेलो तुम्ही. हो गेलतो वाटतं. दिल्लीवरून तिथं. नाही ताज पप्पा हे आपण ताज हॉटेलला गेलो होतो, चहा पिलो होतो हा, हा, तिथे. हा. तिथे गेलतो ना, ते गेट आहे मोठं. बरोबर. गेटवे ऑफ Gate of India. हॉटेल आहे तिथं. तिथे गेलतो ना आम्ही. चहा चाय घ्या पिलो, कॉफी पिलो होतो. ते पोरगी होती आपल्यासोबत काय. हा पप्पा जाऊ दे, ते नाव नाही सांगायचं. नाही घेतोच ना. बरं जाऊ द्या. घ्याच तुम्ही नाव. नाही पप्पा. किती छान आहे ना. मला असं वाटतं या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अनेक कलाकार हरवून जातात, कारण आई वडिलांपासून कुटुंबांपासून डिस्टन्स असतो. तुला आहे की आजी, आई, ताई, वडील सोबत असणं या इंडस्ट्रीमध्ये वावरत असताना किती महत्वाचं वाटतं शिव? मला असं वाटतं की जे बाकी गोष्टी असतात ना, लोक म्हणतात की अरे यार एन्झायटी होती आहे, हे होत आहे, तर सगळ्यांना होतं. कामाचा फ्लो कमी जास्त होतो. कुठली गोष्ट तुमची थांबणार नाही, सक्सेस असू द्या किंवा तुमची डाऊन साईड असू द्या, थोड्या दिवसांनी अजून चेंज होईल. तर ते म्हणलं फॅमिली सोबतच तुम्हाला माहिती तुमचे रूट्स कुठे आहे आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचल्या म्हणजे मला माहिती यार आपण बहुत दूर आ गए यार, खूप दूर आलोय मी. म्हणजे माहिती पडेल की आता जिथे जायचं ते तिथे जाऊया, बट आपण जिथे आलोय ते कमी नाही आहे. म्हणजे आपण खूप कमावलंय, म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या काही ना काही तरी आल्या. तर ते फॅमिली सोबत असताना एक असतं ना की तुम्ही खुश आहात, तो क्षण जगतोय, तर ते मला असं वाटतं की आणि त्यांना मजा येते ना की आता यांना आजी आहे, आजी जिथे आपल्या सोबत राहील ते खुश आहेत. कुठे दुबई नावाला आहे, ती दुबई वृंदावन हे नावाला आहे, तो त्यांना फक्त सोबत ठेवते, खुश आहेत. आता 10 वेळा आशीर्वाद देत राहील, मला मजा येते. तर शिवचं कायम सकारात्मक असणं आणि या सगळ्या तो रिफ्रेशिंग मुवमेंट जे आपल्याला कायम देतो त्याचं रहस्य म्हणजे त्याचं कुटुंब, आणि त्यापैकी एक महत्वाचा व्यक्ती जी आहे ती म्हणजे त्याचे वडील. त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारल्या. वडिलांचा या वयात जो काय फिटनेस आहे, बोलण्याची पद्धत, वावर, सगळ्याच गोष्टी इतक्या कमालीच्या आहेत. आणि ते जीन्स जे जसं मी पुन्हा म्हणते की तुझ्याकडे आलेलं आहे हे तर सांगितलंच, पण मनापासून सांगायचंय अशी गोष्ट असते ना की आपल्याला आई वडिलांना सांगायची असते पण नाही सांगू शकत बऱ्याचदा. पण मला असं वाटतं की आता इथे कॅमेरा समोर जरी बोललो ना, त्या गोष्टी आम्ही त्यांना खूप प्रेम करतोय की तुम्ही अजून माझं जे स्वप्न आहे ते तुम्ही पहिल्या चेअरवर ते मोठ्या पडद्यावर मला दिसायचंय, बट माझं ते अर्धवट राहील माझे जे आई बाबा नसतील. मग त्यांना माहिती आहे, पण त्यांना ते कॅमेरा समोर सांगून काय फायदा. तर त्यांना माहिती आहे की त्यांनाही ते प्राऊड होईल की पहिल्या चेअरवर खूप लोक जरी असले, खूप क्लॅप जरी करत असले, माझे आई बाबा माझ्यासोबत पाहिजे, माझ्या आजी सोबत पाहिजे. पण या निमित्ताने छान मला दोघांचं नातं जाणून घेता आलं आणि छान तुम्ही बघताय रिव्हर्स एज आपण जे म्हटलो ते छान ग्रुमिंग झालेलं. आता येणार ना पुन्हा सलून मध्ये घेऊन येणार नक्की येणार. फादर्स डे नाही आता मला वाटतं सलून मध्ये तू कायम घेऊन येत जाशील शिव. मी नक्की पप्पा आले तर मला आवडेल ना यांना घेऊन यायला. पण मेन असं असतं की आता तुमचं एक निमित्त ठरलंय ते, पण कसंही नाही या लोकांना सांगावं लागतं की तिथे पे केलंय काही पैसे, फ्लाईटचे तिकीट्स काढल्यात तेव्हा ते येतात.
जाऊ दे ना, आता घरीच करूया, उगाच कशाला जायचं. वा. हा. वा. मला खूप मजा आली तुम्हा दोघांसोबत गप्पा मारून आणि हे नातं जाणून घेताना. पण शेवटचा प्रश्न मला ते विचारायचं, वृंदावनला तू जाऊन आलेला आहेस, खूप छान तुम्ही सगळ्यांनी एक वेगळी एनर्जी घेऊन आलात, एक छान वाईब आहे तिकडचं. प्रेमानंदजी महाराज यांना भेटलाय शिव तू, आणि काय मला तो अनुभव थोडक्यात जर सांगितलं असतं. मला खरं सांगू की काय काही गोष्टी असतात की आपण खूप बाबांना बघतोय आजकाल सोशल मीडियावर, काही ऍस्ट्रॉलॉजरला बघतोय की रोजच काहीतरी आजचा दिवस असा आहे, आज ग्रह असे येतील तसे येतील. काही काही गोष्टी मला नाही बघायला पाहिजे. पण प्रेमानंद महाराजांना जेव्हा मी बसलो तिथे भेटलो, त्यांना ऐकलं ना, मला कळलंय की त्यांचा खूप अभ्यास आहे. ते तुमचा, मी सांगितलं ना तुला, ChatGPT सारखं तुमचा प्रश्न खतम नाही होत, त्यांचं उत्तर रेडी असतं. आणि ते उत्तर ना असं नसतं की शनिवारी तुम्ही त्या झाडाजवळ जा आणि पाणी द्या किंवा काही द्या. एक प्रॅक्टिकली जे आई बाबा सांगतात की तुम्ही आई बाबांना खुश ठेवा, कर्म काहीतरी घाण करू नका, ते कर्म बॅक येतं तुम्हाला. जर तुम्ही जीवनात काही काही गोष्टीत अडथळे येत असतील तर तुम्ही एकदा येईल, दोनदा येईल, तुम्ही करत राहा, एक दिवस यश मिळेल. या गोष्टी ना पटतात इथे. आणि खूप अभ्यासू आहेत ते, खूप अभ्यासू आहे. श्लोक एका एका श्लोक थ्रू तुम्हाला समजवतील. आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पैसे वगैरे घेत नाही तिथे कोणी, काही असं लूटमार आहे असं. तर ते एक मला आवडलं की खूप देवस्थान पण आहे की जिथे देवाच्या नावावर आपल्याकडनं पैसे घेतले जाते. मग आपली श्रद्धा, आपण एवढ्या श्रद्धेने जातो आणि तिथे गेल्यावर अरे यार हे काय होतंय यार. तर तिथे तसं नाही वाटलं मला. पण मला असं वाटतं की तिथे जायचीच गरज नाही. त्यांचे व्हिडिओज पण असतात. कधी कधी असताना की माझाही नंबर चुकून लागला, पण काही काही लोकांना, तर आपण गेलो तरच आपलं चांगलं होईल. त्यांचे व्हिडिओ थ्रू काही गोष्टी आहेत त्याही फॉलो केल्या. तर कधी कधी त्यांचा एक व्हिडिओ मला मोटिवेट केला होता की यार काही काही कामं असतात ना, आपण म्हणतो की आज नाही होत, उद्या नाही होत, सकाळी उठा, मॉर्निंग तुम्हाला खूप चांगली एनर्जी मिळेल, एक मेडिटेशन करा आणि आपलं काम करत राहा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा नाही तर नरवा होईलच. तर आपण व्हिडिओ पाहून होऊ शकतो. आणि जर जमलंच त्यांचं दर्शन झालं तर बेस्ट. वा, हे छान किस्सा या निमित्तानं शेअर केला. पण खूप खूप शुभेच्छा काका, मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि आपण असंच मुलाखतीच्या निमित्तानं पुन्हा भेटत राहू. पुन्हा पुन्हा हा? येते ना पुन्हा Yes. वा, आम्हाला मजा आली. मजा येते त्यांना. पुन्हा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा फादर्स डेच्या Thank you. निमित्तानं, आणि थँक्यू सो मच वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू. थँक्यू शिव. थँक्यू. तुम्हा सर्वांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं लक्ष ठेवा, त्यांची काळजी घ्या. अजून इथे कुठे बाहेर जायची गरज नाही. त्या आई बाबांचा आशीर्वाद घेतला असं म्हणतात की आपल्याला आपले सगळे स्वप्न पूर्ण होतात. मी ट्राय करतो, मी पण पूर्ण नाही करत. पण तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा फादर्स डेच्या. थँक्यू.